Hello, welcome to this SAP Global Certification Information. तुम्हाला सगळ्यांना SAP ग्लोबल सर्टिफिकेशन हे कसं प्राप्त करता येईल याच्या बाबतीत खूप उत्सुकता असते, खूप उत्सुकता असेल. आणि जे जागरूक विद्यार्थी असतात, जागरूक स्टुडंट्स असतात किंवा ज्याला SAP हे मनापासून शिकायचं असतं, तो नेहमी ह्या माहितीच्या शोधात असतो की मला SAPचं सर्टिफिकेशन जर मला करायचं असेल तर त्यासाठी मी काय केलं पाहिजे, म्हणजे त्यासाठी मला टेक्निकल हेल्प कोण करेल, मला SAP ग्लोबल सर्टिफिकेशनचा सिलेबस जो आहे त्या सिलेबस बद्दल कोण माहिती देईल, त्याची एक्झाम कशी कंडक्ट होते, त्याचा रिझल्ट कसा लागतो, ती एक्झाम, त्या एक्झामचा इंटरव्हल काय असतो. म्हणजे जसं आपल्या कॉलेजमध्ये आपली वार्षिक परीक्षा असते, 6 महिने परीक्षा असते किंवा 3 महिने परीक्षा असते, तसे SAPच्या बाबतीत असं काय असतं का की 3 महिन्यानंतर एक्झाम असते, फक्त 6 महिन्यानंतर असते, किंवा वर्षाला एकच एक्झाम असते, असं काही असतं का. असे पण काही प्रश्न काही जणांच्या मनामध्ये येऊ शकतात. तर या सर्व प्रश्नांचं निरसन आपण या व्हिडिओद्वारे आता करणार आहोत. जास्तीत जास्त प्रयत्न राहील की कमीत कमी स्लाइड्सच्या मदतीने जी योग्य ते इन्फॉर्मेशन हवी आहे आपल्याला, ती आपल्याला या व्हिडिओद्वारे मिळू शकेल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघा आणि त्याच्यातून एक्झॅक्टली तुमच्यासाठी जे उपयुक्त असेल त्याच्यावर तुम्ही फोकस करा. आणि शेवटी माझा नंबर तुम्हाला मी देणार आहे, त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, फोन करू शकता आणि आणखीन काही माहिती SAP सर्टिफिकेशनच्या दृष्टीने तुम्ही प्राप्त करू शकता. म्हणजे यामध्ये तुमचा SAP सर्टिफिकेशन करण्यासाठी माझी तुम्हाला खूप मोठी मदत होईल. आता हे सर्टिफिकेशन हे जे तुम्हाला समोर दिसतंय, इथे वरती बघा टॉपला, इथे लिहिलंय द बेस्ट रन SAP. सो SAP ही एक कंपनी आहे, जर्मन कंपनी आहे. या जर्मन कंपनीने हे मला सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि हे ग्लोबल सर्टिफिकेशन आहे. ग्लोबल सर्टिफिकेशन म्हणजे जगाच्या पाठीवर ज्या ज्या देशांमध्ये SAPचा वापर होतो त्या देशांमध्ये या सर्टिफिकेटला समसमान महत्व आहे. म्हणजे जेवढं महत्व याला भारतात आहे तेवढं ऑस्ट्रेलियामध्ये आहे, तेवढंच अमेरिकेमध्ये आहे. असा महत्वाच्या बाबतीत एकदा हे SAP सर्टिफिकेशन केल्यानंतर तिकडे भेदभाव होण्याची शक्यता नाही. उदाहरणार्थ, बिसाइड्स हे ग्लोबल सर्टिफिकेशन मी चार्टर्ड अकाउंटंट पण आहे, पण माझी चार्टर्ड अकाउंटंट डिग्री जी आहे ती ऑस्ट्रेलियामध्ये इतक्या सहजासहजी स्वीकारली जाणार नाही. किंवा एखाद्या इंडियन चार्टर्ड अकाउंटंटला ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सेटल व्हायचं असेल किंवा US मध्ये जाऊन सेटल व्हायचं असेल किंवा ब्रिटनमध्ये जाऊन सेटल व्हायचं असेल, तर आपली डिग्री जी असते चार्टर्ड अकाउंटन्सी, ती डिग्री त्यांच्या दृष्टीने मान्यता प्राप्त नसते. ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही तुमच्या देशामध्ये चार्टर्ड अकाउंटंट झालात, पण तुम्हाला जर आमच्या देशामध्ये काही स्कोप हवा असेल तर तुम्हाला आमच्या देशात मध्ये जी आम्ही चार्टर्ड अकाउंटन्सी एक्झाम आहे ती तुम्हाला पास करावी लागेल. बघा, हा एक अत्यंत महत्वाचा फरक आहे. म्हणजे SAP ग्लोबल सर्टिफिकेशन केल्यानंतर जगामध्ये कुठल्याही देशामध्ये कुठल्याही देशाची दारं तुम्हाला उघडली जाऊ शकतात. पण चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा कॉस्ट अकाउंटिंग डिग्री जर तुम्ही इथे भारतामध्ये घेतली तर सहजासहजी तुम्हाला दुसऱ्या देशांमध्ये त्या डिग्रीच्या बेसिसवर प्रवेश मिळणं हे खूप अवघड आहे. तुम्हाला त्यांचा कोर्स करावाच लागेल. ऑलराईट. सो इथे खाली असं लिहिलं आहे, SAP सर्टिफाईड ऍप्लिकेशन असोसिएट, फायनान्शियल अकाउंटिंग,
आता फायनान्शियल अकाउंटिंगचा पहिला आपण फायनान्शियलचा एफ घेऊया, एफ, आणि अकाउंटिंगचा ए घेऊया. सो दिस बिकम्स फायनान्शियल अकाउंटिंग और एफ आय किंवा एफ ए. एफ ए म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग. पण फायनान्शियल अकाउंटिंगला एसएपी मध्ये एफ आय म्हणून ओळखलं जातं. एफ आय, एफ आय, फायनान्स, फायनान्स. फायनान्सचा पहिले दोन शब्द जे आहेत एफ आय, ते आपण इथे फायनान्स असं म्हणत असतो, एफ आय म्हणत असतो. तर हे जे सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट मिळवण्याचा ज्याचा प्रयत्न असेल, ज्याला हे वाटत असेल की आपल्याला हे सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि जगाच्या पाठीवर अगदी ॲडव्हान्स देशांमध्ये देखील आपल्याला आपलं करिअर हे बघायचं आहे, तिथे सेटल होतंय का, त्यासाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे. ओके. सो ऑल राईट. आता माझं नाव मदन देशपांडे. चार्टर्ड अकाउंटन्सी व्यतिरिक्त एसएपी एफ आय ग्लोबल सर्टिफाईड असोसिएट ही डिग्री मी प्राप्त केलेली आहे. आणि आता एका रेप्युटेड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये मी सिनियर मॅनेजर फायनान्स अँड कंट्रोलिंग या पदावर आता मी कार्यरत आहे गेले 8 वर्ष. त्यामुळे कंट्रोलिंग आणि फायनान्स म्हणजे तुम्ही कदाचित फिको हा शब्द ऐकला असेल. फिको, तो फिको म्हणजे ह्या फायनान्स मधले पहिले दोन शब्द एफ आय, आणि या कंट्रोलिंग मध्ये पहिले दोन शब्द म्हणजे सीओ, असं ते त्याचं संयुग होतं, त्याचं कॉम्बिनेशन होतं आणि त्याला फिको असं म्हटलं जातं. सो नॉर्मली एसएपी करणारे म्हणतात की मी फिको करतोय. तो फिको करतोय म्हणजे याचा अर्थ तो फायनान्स आणि कंट्रोलिंग हे दोन एसएपीचे जे मॉड्यूल्स आहेत, ते मॉड्यूल्स तो करत असतो. त्या मॉड्यूल्सचं प्रशिक्षण तो घेत असतो. ओके. सो यामध्ये जसं जसं आपण म्हणतो की मदर ऑफ ऑल लँग्वेजेस इन इंडिया इज संस्कृत, म्हणजे भारतामध्ये सर्व भाषांची जननी ही संस्कृत आहे. तसं इथे असं बोलता येईल की आपल्याला फायनान्स मॉडेल जे आहे, हे एसएपीचे जे काही विविध मॉडेल्स आहेत त्यांच्यामध्ये एक सेंट्रल पोझिशनवर आहे, एक मध्यवर्ती भूमिका त्याची आहे, किंवा इट इज द मदर ऑफ ऑल अदर एसएपी मॉडेल्स. म्हणजे फायनान्स मॉडेल व्यतिरिक्त फायनान्स मॉडेल आपण घेतलं नाही असं कधी होणारच नाही, ज्याच्याकडे एसएपी सिस्टीम इन्स्टॉल केलेली असेल त्याच्याकडे. त्यामुळे एसएपीचं शिक्षण घेताना, एसएपी आपण शिकत असताना सर्वप्रथम आपण फायनान्स मॉडेल शिकावं. त्यानंतर आपण कंट्रोलिंग मॉडेल शिकावं. कंट्रोलिंग याचा शुद्ध अर्थ कॉस्टिंग, कॉस्टिंग मॉडेल शिकावं. आणि मग आपण नंतर ग्लोबल सर्टिफिकेशनचा विचार करावा असं माझं म्हणणं आहे. सो फर्स्ट यू डू द फायनान्स मॉडेल, काही ट्रेनिंग त्याच्यामध्ये घ्या. सेकंड, तुम्ही कंट्रोलिंग मॉडेलचं ट्रेनिंग घ्या आणि मग तुम्ही सर्टिफिकेशनचा विचार करा. ओके. ओके, आपण याला म्हणतो की इथे जो ग्लोबल सर्टिफिकेशन, मग ग्लोबल सर्टिफिकेशन आहे तर मग हे आपलं जे विमान आहे, या विमानात जर आपण बसलो ग्लोबल सर्टिफिकेशन करून, तर हे विमान ऑस्ट्रेलियाला पण जातं, हे विमान युकेला पण जातं, युएसला पण जातं, दुबईला पण जातं. कुठेही आपल्याला घेऊन जाऊ शकतं. ज्या ठिकाणी आपल्याला जायचं असतं त्या ठिकाणी आपण विमानाने जाऊ शकतो. किंवा सातासमुद्राकडे जर जायचं असेल तरी पण आपण समुद्रमार्गे पण आपण हे सर्टिफिकेशन आपल्या पदराशी घेऊन आपण इतर देशांमध्ये जाऊ शकतो. सिंपल याचा अर्थ असा आहे. सो स्कोप ऑफ द वर्क इज अक्रॉस द ग्लोब, संपूर्ण जगामध्ये. भारतामध्ये तर चिकार अमाप स्कोप आहे, भारतामध्ये चिकार स्कोप आहे. म्हणजे तुम्हाला एसएपी सर्टिफिकेशन केल्यानंतर भारताच्या बाहेर जाण्याची खरं म्हणजे गरज नाहीये. पण तुम्हाला जर जग फिरावं असं वाटत असेल, एखाद्या दुसऱ्या देशामध्ये जाऊन वाटत असेल, तिथे आपण
आता खूप यंग आहोत, तरुण आहोत, तर आपण तिथे 5 वर्ष राहूया, असं जर तुमच्यामध्ये उर्मी असेल, ओके, तर मग तुम्ही तसं पण करू शकता. सो ही पृथ्वी आहे. ह्या पृथ्वी तलावर ज्या ज्या देशांमध्ये एसएपीचा वापर होतो, त्या त्या देशांमध्ये आपल्याला जायची मुभा असते. आता आपण पहिल्यांदा एसएपी ही जी टर्म आहे याचा एक अर्थ समजून घेऊया. की नॉर्मली एसएपी 100मध्ये 90 लोक त्याला सॅप सॅप असं म्हणतात. आणि ते अत्यंत कानाला ऐकायला सगळ्यांनाच असं वाटतं की नाही, सॅप हाच त्याचा शब्द आहे. पण हे कसं आहे की ही एक स्लँग आहे, म्हणजे ही लोकभाषा आहे. आपण नॉर्मली तुम्ही कुठेही राजस्थानमध्ये जरी गेला तर राजस्थान मधला मुलगा पण सॅप म्हणतो त्याला. महाराष्ट्राचा मुलगा पण स्लॅप बोलतो, कारण तो त्याच्याकडे बघतो आणि त्या शब्दाची सांगड एसएपी न करता तो सॅप असं म्हणतो. पण जर्मन लोकांना याचा उच्चार एसएपी असाच हवा असतो. त्यांना सॅप वगैरे असं काहीतरी विचित्र उच्चार त्यांना ऐकवत पण नाही. आणि त्यामुळे आपण यापुढे कधीही आपल्या या प्रणालीचा, सिस्टीमचा उपयोग करताना किंवा त्याच्याबद्दल बोलताना आपण सॅप असं कधीच बोलू नये. तर काय बोलावं आपण? एसएपी. ओके. सो इथे आपण म्हणतो एसएपी इज अन ईआरपी. एसएपी इज ईआरपी प्रोडक्ट. तर मग आता ईआरपीचा अर्थ काय? म्हणजे पहिला अर्थ आपल्याला एसएपीचा जाणून घ्यायचा आहे, पण त्याआधी आपण जर असं म्हणत असू की एसएपी इज अन ईआरपी, तर ईआरपीचा अर्थ काय? ईआरपी म्हणजे एंटरप्राइज रिसोर्स रिसोर्स प्लॅनिंग. एंटरप्राइज रिसोर्सेस प्लॅनिंग म्हणजे ईआरपी. सो हा ईआरपी इज एक्झॅक्टली, इट इज अ सॉफ्टवेअर which integrates different functions within the organization. ईआरपी म्हणजे अशी एक प्रणाली असते की आपल्या ऑर्गनायझेशन्स मध्ये जे डिफरंट कार्य चालतात, फंक्शन्स चालतात, त्या सर्व फंक्शन्सना, त्या सर्व कार्यांना आपण एकत्रितपणे, एकसंघपणे त्याचं आपण रेकॉर्डिंग करू शकतो, त्याचे आपण रिपोर्ट्स घेऊ शकतो, त्याचं आपण अनालिसिस करू शकतो. आणि ते कसं करू शकतो? एकसंघपणे. म्हणजे उदाहरणार्थ आता असं जर असेल की इंटिग्रेटेड म्हणजे एकसंघपणे आपण आपलं सर्व काम करू शकतो असं आपण म्हटलं, त्याचं एक्झॅक्ट काय? एखादी जर कंपनी तुम्ही डोळ्यासमोर आणली तर त्या कंपनीमध्ये अनेक डिपार्टमेंट असतात. एक तर प्रोक्युअरमेंट डिपार्टमेंट असतं, म्हणजे ते मटेरियल परचेस करतो. त्यानंतर प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, म्हणजे प्लांट असतो. ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट असतं. क्वालिटी मॅनेजमेंट डिपार्टमेंट असतं. प्लांट मेंटेनन्स डिपार्टमेंट असतं. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट असतं. फायनान्स डिपार्टमेंट असतं. असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. मग या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा जर आपण प्रत्येक डिपार्टमेंटसाठी एक वेगवेगळं आपण सॉफ्टवेअर वापरलं, तर बिझनेसचे जे ओनर्स आहेत त्यांना एकसंघपणे कधीच बिझनेसचा रिझल्ट एका ठिकाणी मिळू शकणार नाही. म्हणजे ज्याला आपण कम्प्लीट पिक्चर असं म्हणतो, द होल पिक्चर, ते कम्प्लीट पिक्चर त्या ओनरला किंवा मॅनेजमेंटला कधीच मिळू शकणार नाही. म्हणजे एसएपी किंवा ईआरपी सिस्टीम लॉन्च होण्याच्या आधी असं होतं की हे जी मी सगळी फंक्शन्स सांगितली, प्रोक्युअरमेंट म्हणजे परचेस, मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रोडक्शन प्लॅनिंग, प्लांट मेंटेनन्स, ही सगळी जी फंक्शन्स आहेत त्या प्रत्येक फंक्शनसाठी एक वेगळं सॉफ्टवेअर असायचं. आणि ते सॉफ्टवेअरच्या कंपनीज पण वेगवेगळ्या असायच्या, म्हणजे प्रत्येकाची प्रणाली वेगळी. त्यामुळे आपण एकत्रितपणे बिझनेसचा रिझल्ट, ज्याला मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून प्रॉफिटेबिलिटी असं म्हणतो, की प्रॉफिटेबिलिटी, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन इज द
ओनली मोटो ऑफ द ऑर्गनायझेशन ऑफ द मॅनेजमेंट, ते त्या मॅनेजमेंटला त्या प्रॉफिट मॅक्झिमायझेशन कधीही एकसंघपणे बघता यायचं नाही. उदाहरणार्थ तुम्ही टॅलीचं उदाहरण आपण घेऊया. टॅली काय आहे? टॅली इज अ फायनान्शियल सॉफ्टवेअर. ओके. पण टॅलीचा जो उपयोग आहे तो विदिन द प्रिमायसेस आहे. म्हणजे एकाच प्रिमायसेस मध्ये आपण आपलं ऑर्गनायझेशनचं ऑफिस असेल तर त्या एका प्रिमायसेस मध्येच आपण टॅली ऑपरेट करू शकतो. उदाहरणार्थ आपलं ऑफिस पुण्याला आहे. आपली एक 10 मजल्याची बिल्डिंग आहे. तर 10 मजल्याच्या बिल्डिंगवर आपलं ऑफिस 8व्या मजल्यावर आहे. तर आपला जो अकाउंटिंग स्टाफ आहे जो 8व्या मजल्यावर आहे तो तिथूनच आपण टॅली हे ऑपरेट करू शकतो. ऑफकोर्स त्याच्यामध्ये थोडंसं ऍडव्हान्समेंट असते. म्हणजे कदाचित एखादी अजून एक व्यक्ती ही दुसऱ्या ठिकाणाहून ती ऑपरेट करू शकते, पण जगाच्या पाठीवर कुठूनही ती ऑपरेट करता येत नाही. हे टॅलीचे एक प्रमुख त्याचा एक आपण ज्याला तोटा असं म्हणतो, डिसएडव्हान्टेज, लिमिटेशन, हे टॅलीचं एक लिमिटेशन आहे. मग टॅलीमध्ये फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करता येतात. टॅलीमध्ये फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करता येतात. कॅन वी रेकॉर्ड मॅन्युफॅक्चरिंग ट्रान्झॅक्शन इन टॅली? आन्सर इज नो. वी हॅव टू बाय अनदर सॉफ्टवेअर फॉर इट. म्हणजे आपल्याला जर मॅन्युफॅक्चरिंग ट्रान्झॅक्शन्स आपण टॅलीमध्ये रेकॉर्ड करायला गेलो तर टॅलीमध्ये तशी सुविधाच नाही आहे. मग त्यासाठी आपल्याला एक वेगळं सॉफ्टवेअर घ्यावं लागेल जे मॅन्युफॅक्चरिंग ट्रान्झॅक्शन अकाउंट करेल. म्हणजे त्या दृष्टीने बॅन, BAN, बॅन नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. हे गेले अनेक वर्ष मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीज रेकॉर्ड करण्यासाठी वापरलं जात होतं. का? ते ERP सिस्टीमचा उदय झाला नव्हता. ERP सिस्टीम ही अस्तित्वात आली नव्हती. त्यामुळे प्रत्येक फंक्शनसाठी आपल्याला वेगवेगळी सॉफ्टवेअर घ्यायला लागायची. मग टॅलीमध्ये आपल्याला HR फंक्शन्स, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग करता येईल का? नो. आन्सर इज नो. मग त्यासाठी आपल्याला कुठलं तरी सॉफ्ट नावाचं, SOFT, सॉफ्ट नावाचं एक नवीन सॉफ्टवेअर आपल्याला फक्त HR सिस्टीम, आपलं HR ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला ते सॉफ्टवेअर वापरायला लागेल. म्हणजे 2 सॉफ्टवेअर इकडेच आत्ताच तयार झाली. म्हणजे ॲज मेनी फंक्शन्स आपल्याकडे असतील, जेवढी फंक्शन्स असतील तेवढी आपल्याला सॉफ्टवेअर घ्यायला लागेल. उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपल्याला बॅन नावाचं सॉफ्टवेअर घ्यावं लागेल. HR साठी पीपल्स सॉफ्ट नावाचं सॉफ्टवेअर घ्यावं लागेल. फायनान्ससाठी टॅली, बिलिंगसाठी कुठलं तरी बिलिंगचं सॉफ्टवेअर घ्यावं लागेल. म्हणजे असे अनेक सॉफ्टवेअर आपल्याला बाळगायला लागतील आपल्याकडे. आणि जो प्रोडक्शनचा सॉफ्टवेअर वापरतोय त्याला आणि त्यालाच फक्त प्रोडक्शन बद्दल माहिती असणार. पण जो फायनान्स जो वापरतोय त्याला प्रोडक्शन बद्दल काही डेटा समजू शकणार नाही, कारण तो फक्त फायनान्सचं सॉफ्टवेअर वापरतोय. त्यामुळे हा जो एक त्याच्यामध्ये तोटा होता त्याची भरपाई ERP सिस्टीम आल्यामुळे ती भरून निघाली असं म्हणता येईल. ओके. मग यामुळे काय होतं की बिझनेसमध्ये एकतर बिझनेस प्रोसेस कॉम्प्लिकेट होऊन जाते आणि ट्रान्सपरन्सी पण बिझनेसमध्ये काही विशेष राहत नाही. जे मॅनेजमेंट असतात, म्हणजे जे आपण असं म्हणतो फाउंडर ऑफ द बिझनेस असतात किंवा मॅनेजिंग डायरेक्टर, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वगैरे असतात, त्यांना अशी इतकी वेगवेगळी सॉफ्टवेअर बघायचा त्यांना वेळ पण नसतो आणि त्यांना तितका इंटरेस्ट पण नसतो. ते म्हणतील तुम्ही जे काही तुम्ही 10 सॉफ्टवेअर वापरताय त्या 10 सॉफ्टवेअर मधून तुम्ही एक्सेलमध्ये वर्किंग करा आणि मला जे पाहिजे ते तुम्ही दाखवा मला एवढा वेळ नाहीये प्रत्येक सॉफ्टवेअरला व्हिजिट करून काय त्याच्यामध्ये रिझल्ट आहे. त्यामुळे याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट हे स्वतःचं सॉफ्टवेअर, ओन सॉफ्टवेअर यूज करत असेल ERP सिस्टीमचा उदय होण्यापूर्वी. आणि त्यामुळे आपल्याला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये एक्झॅक्टली काय चालू आहे ते आपल्याला समजायचं नाही, दुसऱ्या डिपार्टमेंटच्या लोकांना समजायचं नाही, जे कधी कधी बिझनेससाठी खूप आवश्यक असतं. म्हणजे याला आपण आपल्या
आपल्या जीवनामध्ये याचं जर ऍप्लिकेबल करायचं ठरवलं तर ठीक आहे. आपल्या घरात बाजूच्या शेजाऱ्यांकडे काय चाललंय याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही मिळाली तरी चालेल, पण आपल्याला खूप इंटरेस्ट असतो, ती गोष्ट वेगळी. पण बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला आपल्याच डिपार्टमेंट मधल्या इतर डिपार्टमेंट मधली इत्यंभूत माहिती असणे किंवा कमीत कमी जितकी उपयुक्त माहिती आहे तितकी माहिती असणे हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला समजणार नाही मला किती मॅन्युफॅक्चर करायचंय, सेल्स डिपार्टमेंटला समजणार नाही मला मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट म्हणून काय रिक्वायरमेंट मला एक्झॅक्टली सांगायचे, फायनान्स डिपार्टमेंटला समजणार नाही की फायनान्स कधी अरेंज करायचं आहे, कधी प्रोडक्शन होणार आहे, कधी सेल होणार आहे. सो ह्या सर्व गोष्टींवर, या सर्व तोट्यांवर एक मात म्हणून आपण ईआरपी सिस्टीम कडे बघू शकतो. ओके. मग आता आपण जर एसएपी इज एन ईआरपी या परत त्या वाक्याकडे आलो तर आपल्याला समजलं की ईआरपी इज अ सॉफ्टवेअर विच इंटिग्रेट्स डिफरंट फंक्शन्स विद इन ऑर्गनायझेशन. मग एसएपी हे असं सॉफ्टवेअर आहे की आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये असलेली नानाविध फंक्शन, नानाविध कार्य हे आपल्याला जर एकाच जागी आपल्याला तो दाखवतो, एकाच सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला तो दाखवतो. त्यामुळे आपल्याला हा सॉफ्टवेअर, तो सॉफ्टवेअर, अमका सॉफ्टवेअर, तमका सॉफ्टवेअर अशी करायची गरज नाही. हा एसएपीचा, ईआरपी सिस्टीमचा हा आपल्याला एक जगाला मिळालेलं हे देणं आहे. जसं आत्ताच्या घडीला असं म्हणतायत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटी हे जगाला मिळालेलं एक देणं आहे आत्ताचं. त्याच्यावरती आता भरभरून लोक बोलतायत, व्याख्यानं होत आहेत. परदेशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्याची चळवळ उभी राहते. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार आहे. म्हणजे आता एखाद्या मेडिकल हिस्ट्री जर असेल, एखाद्या माणसाची जर मेडिकल हिस्ट्री जर आपण चॅट जीपीटी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती मेडिकल हिस्ट्री जर आपण प्रोव्हाइड केली तर जसं डॉक्टर आपल्याला तपासतो स्टेटोस्कोप घेऊन आणि नाडी बघतो आपली किंवा ब्लड प्रेशर बघतो, तसं त्याची सिम्पटॉम्स बघून आपल्याला त्या कॉम्प्युटरमधून आपल्याला रिप्लाय मिळतं की देअर फॉर इट सिम्स मिस्टर सो अँड सो की यू आर डेव्हलपिंग दिस काइंड ऑफ डिसीज, किंवा तुम्हाला कदाचित हा त्रास, तुम्हाला रक्तदाबाचा त्रास तुम्हाला होत आहे. इतकं अॅक्युरेट निदान या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून होते. सो हे विषयांतर नाहीये, पण जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आता पुढे येणाऱ्या जगाला खूप मोठा फायदा होणार आहे, तसं एक 1972 मध्ये एक असा प्रयोग झाला. त्या प्रयोगामुळे एसएपी नावाचं ईआरपी सिस्टीम ही प्रणाली अस्तित्वात आली. म्हणजे त्याचं असं झालं की एसएपी हे कसं काय बाबा अस्तित्वात आलं, तर एसएपीचा इतिहास असा आहे की आयबीएम नावाची जी कंपनी आहे, जवळजवळ 80 ते 100 वर्षाचा इतिहास आहे आयबीएम कंपनीला, इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स. सो ही आयबीएम जी कंपनी आहे, त्या आयबीएम कंपनीला त्यांच्या क्लायंटनी एक काम दिलं. आयबीएम कंपनीचा क्लायंट कोण होता माहितीये? झेरॉक्स. झेरॉक्स सगळ्यांना माहिती आहे. झेरॉक्स मशीन्स जे आपल्याला प्रिंट्स किंवा आपल्याला कॉपीज देण्यामध्ये मदत करतं. सो हा कधीतरी 1960च्या सुमारास ही जी स्टोरी आहे. झेरॉक्स कंपनीने आयबीएम ला एक प्रोजेक्ट दिला आणि त्यांनी सांगितलं वी आर फेड अप विथ ऑल दिस डिफरंट डिफरंट सॉफ्टवेअर्स. आम्हाला ह्या प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा सॉफ्टवेअर ठेवावा लागतो, त्यामुळे आम्हाला फार मोठा त्रास होतोय. आमचे ऑपरेशन्स संपूर्ण इंटरनॅशनल जगामध्ये आमचे ऑपरेशन्स आता प्रसिद्ध पावत आहेत आणि आम्हाला हे सगळं मेंटेन करताना, आमचे रेकॉर्ड्स करताना आमचे नाके नऊ येत आहेत.
त्यामुळे तुम्ही काहीतरी आम्हाला असं बनवून द्या की आमचे सगळे जे फंक्शन्स आहेत ते आम्हाला एका ठिकाणी एका सॉफ्टवेअरवर आम्हाला मिळतील, असं त्यांची प्राथमिक रिक्वायरमेंट होती. मग IBMने त्यांना सांगितलं की हे काय इतकं शक्य नाहीये. म्हणजे तुम्ही हे जे सांगताय हे समथिंग इट इज व्हेरी स्पेशल फॉर अस ऑल्सो, इट इज अ चॅलेंज फॉर अस ऑल्सो, पण इतकं काही सहज शक्य नाहीये. मग झेरॉक्स म्हणाले की ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही सध्या फक्त आम्हाला आमचं जे काही फायनान्शियल अकाउंटिंग आणि आमचं जे पेरोल अकाउंटिंग आहे, आमचे एम्प्लॉईज इतके आहेत, अख्ख्या जगामध्ये आमचे एम्प्लॉईज आहेत, त्यामुळे आमचं फक्त फायनान्शियल अकाउंटिंग आणि पेरोल अकाउंटिंग, ओके, हे आम्हाला पहिलं बनवून द्या. मग आमचं सेल परचेस वगैरे हे सगळं बाकीचे जे सगळे फंक्शन्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला नंतर डिलिव्हरी द्या. आत्ता आम्हाला तुम्ही काय करा की आमचं फायनान्स आणि आमचं जे HR फंक्शन आहे, कमीत कमी ही दोन फंक्शन एका ठिकाणी येतील असं तरी आम्हाला सॉफ्टवेअर आम्हाला द्या. मग हे जे 5 इंजिनियर्स जे IBM लिमिटेड मध्ये काम करत होते, दे वर्क डे अँड नाईट फॉर दिस प्रोजेक्ट. या प्रोजेक्टवर त्यांनी रात्रंदिवस काम केलं. ओके. आणि त्यांनी असं काहीतरी एक बनवलं की जे झेरॉक्सला, जसं झेरॉक्सच्या मनामध्ये होतं, झेरॉक्सची जशी ऑर्डर होती त्याप्रमाणे ते सुटेबल प्रोडक्ट एक तयार व्हायला लागलं. कुठेतरी आपण त्याला मूर्त स्वरूप यायला लागलं. आणि म्हणजे जसं आपण गणपती जेव्हा आपण आपल्या घरी प्रतिष्ठापना करतो गणपतीची, तर आपण नक्कीच त्या गणेश चतुर्थीच्या आधी काही दिवस आपण जाऊन त्या मूर्तिकाराकडे जातो आणि त्या मूर्तिकाराने घडवलेली जी आपली मूर्ती असते त्या मूर्तीचं आपण कशी काय त्याची घडवणूक चालू आहे हे बघतो आणि थोडीशी आपण काहीतरी सूचना वगैरे पण त्याला देतो आपल्या मनाप्रमाणे होत नसेल तर. तसं हे झेरॉक्स हे IBM कडे गेले आणि त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. आणि त्या चौकशीमध्ये अत्यंत धक्कादायक, IBMला अत्यंत धक्कादायक असं एक त्यांच्याकडून न्यूज मिळाली. झेरॉक्सने सांगितलं की ही जी तुम्हाला आम्ही ऑर्डर देतोय किंवा दिली आहे ती आम्हाला आता कॅन्सल करायची, आम्हाला आता नको आहे तुमची सिस्टीम. म्हणजे देर वॉज अ स्कायफॉल ऑन IBM ॲट दॅट टाइम असं म्हणतात. म्हणजे याची हिस्ट्री वाचत असताना देर वॉज अ स्कायफॉल ऑन IBM की त्यांच्या आणि त्या 5 इंजिनियरनी, जे एका अर्थी त्यांना शास्त्रज्ञच म्हणायला पाहिजे, या शास्त्रज्ञांसाठी देखील हा एक डोक्यावरती त्यांच्या पडलेली विजेचा लोळ होता की आपण एवढी दिवस रात्र मेहनत केली आणि आता हे लोक असं म्हणतायत. सगळ्यांनाच त्याचं खूप दुःख झालं असेल. पण मग या 5 इंजिनियर्सनी काय केलं की ठीक आहे, आता आम्ही एवढं तर डेव्हलप केलंय ना, मग नाव दिस इज द टाइम फॉर अस टू क्विट IBM. आमच्यासाठी IBM क्विट करण्यासाठी ही आता सुवर्ण संधी आहे. आणि ज्या अर्थी झेरॉक्सला ही रिक्वायरमेंट होती आणि ज्या अर्थी आपण कुठेतरी त्याच्या जवळ पोहोचलो होतो, तर जगामध्ये इतक्या अनेक कंपनी आहेत मोठ्या मोठ्या, ते अमेरिकेमध्ये जो फोर्ड सारख्या कंपनी आहेत, मोटर कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहेत, तर त्यांना जर आपण हे प्रोडक्ट विकलं, त्यांच्याशी आपण चर्चा केली, तर आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला ऑर्डर्स नक्की मिळू शकतील. म्हणून या 5 इंजिनियर्सनी SAP नावाची कंपनी सुरू केली. SAPचा अर्थ सिस्टीम्स, ऍप्लिकेशन्स, प्रोडक्ट्स इन डेटा प्रोसेसिंग. सिस्टीम्स, ऍप्लिकेशन्स अँड प्रोडक्ट्स इन डेटा प्रोसेसिंग. म्हणजे अगदी अगदी साधा अर्थ आपण घेऊया याचा की सिस्टीम्स म्हणजे काय. सिस्टीम्स म्हणजे हार्डवेअर, कॉम्प्युटर, लॅपटॉप, हे सिस्टीम्स आहे. ऍप्लिकेशन म्हणजे सॉफ्टवेअर. आणि प्रोडक्ट इन डेटा प्रोसेसिंग म्हणजे हार्डवेअर सॉफ्टवेअर यांच्या संयुक्त विद्यमाने किंवा यांचा दोघांचा उपयोग करून झालेलं प्रोडक्ट, जे ERP आहे, ज्याचा उपयोग ERP म्हणून होणार आहे, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग साठी होणार आहे. ऑर्गनायझेशनचे जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स आपण इंटिग्रेटेड वे मध्ये आपण ऑपरेट करू शकणार आहोत.
आणि म्हणून या लोकांनी ती IBM कंपनी सोडली. 1972 मध्ये हे वॉल डोर्फ नावाचं हे जर्मनीचं शहर आहे, त्या शहरामध्ये त्यांनी SAP कंपनीची स्थापना केली. आणि त्यानंतर म्हणजे आता ह्या घटनेला जवळजवळ मोर दॅन 50 इयर्स आता होत आहेत. ह्या 50 वर्षामध्ये त्यांचं जे काही एक ट्रान्सफॉर्मेशन झालं, त्या ट्रान्सफॉर्मेशन जसं जसं होत गेलं तसं तसं SAP हा जो ERP आहे त्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या, त्याचे वेगवेगळे यू कॅन से व्हर्जन्स डेव्हलप होत गेले. म्हणजे तुम्ही एक साधं उदाहरण घ्या, ज्याला तुम्ही आता साक्षात कदाचित 1972 मध्ये तुमचा जन्म पण नाही झालाय, त्यामुळे तुम्ही या 1972 चे काय तुम्हाला साक्ष देता येणार नाही मला. पण तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही मोबाईलचं एक संक्रमण बघितलेलं आहे, की अगदी तुम्ही जेव्हा लहान होतात त्यावेळेला साधारण पहिल्यांदा पेजर आला. पेजर पेजर म्हणजे त्याच्यावर फक्त मेसेज आपण देऊ शकत होतो. मग ते पेजर सिस्टीम फक्त दोन दोन वर्ष चालली. त्याच्यानंतर पेजर कंपन्या बंद पडल्या आणि मोबाईल आला. मोबाईल जो पहिल्यांदा आला तो असा 2 किलो वजनीचा एक इक्विपमेंट होता. 16 रुपये त्याची एका मिनिटाची कॉस्ट होती. मग 3 मिनिट जर आपण गेलो तर 50 रुपये 48 रुपये आपले गेले. असा तो मोबाईल पहिल्यांदा आला. हे त्याच्यामध्ये अँड्रॉइड फीचर्स वगैरे काही नाही, फक्त हॅलो करायचं. त्या काही लोक काय करायचे, फक्त आपल्या घरी सगळ्यांकडे फोन होते, नॉर्मल फोन्स. मग काय करायचे, घरी 3 रिंग वाजवायचे बाहेर असतील तर. मग 3 रिंग वाजल्यानंतर बायकोला समजायचं की नवरा बाहेरून फोन करतोय. पण नवरा काय फोनवर बोलायचा नाही, कारण एका मिनिटाचे 16 रुपये त्याला पडणार होते. त्यामुळे एकदा त्यांचं ठरलेलं असायचं, 3 वेळा रिंग वाजली का मी फोन करतोय असं समजायचं, आणि मग तुम्हाला फोन करायचा साध्या फोनवरून. म्हणजे आपले 2 रुपयेच जातील फक्त, आपण 20 मिनिटं जरी बोललो तरी. असा हिशोब त्या काळी व्हायचा. पण मग त्याच्यानंतर हळूहळू त्या फोनचं वजन कमी झालं. मग वेगवेगळ्या कंपनी, नोकिया, सॅमसंग, या सगळ्या वेगवेगळ्या कंपनीज त्याच्यामध्ये त्यांचा जेव्हा शिरकाव झाला, ते शास्त्र प्रगत होत गेलं. थोडक्यात जेव्हा एखादं शास्त्र उदयास येतं तेव्हा ते आल्या आल्या प्रगत अवस्थेत नसतं, त्याचं संक्रमणामधून त्याला जावं लागतं, ट्रान्सफॉर्मेशन मधून जावं लागतं. आणि हळूहळू त्याच्यामध्ये मग विद्वान लोक जे असतात, शास्त्रज्ञ लोक जे असतात, मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये निर्माण होते. इंडस्ट्रीज असतात, इंडस्ट्रियलिस्ट असतात, त्यांना दिसतं त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी खूप आहे. मग ते पाण्यासारखा पैसा त्याच्या संशोधनावर ओततात. असं करत करत तो प्रोडक्ट डेव्हलप होत असतो. मग तो प्रोडक्ट डेव्हलप होत 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 आता अँड्रॉइड आला. मग अँड्रॉइड नंतर एक महागडा फोन आहे तो अजून एक आला. त्याच्यानंतर लॅपटॉप्स आले, टॅब झाले, ऍपलचा फोन आला. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता काय पुढे, अजून पुढे याच्यामध्ये काय काय निर्मिती होतील हे आपल्याला सांगू शकत नाही. तसंच थोडक्यात काय झालं, SAP मध्ये तसंच झालं. सुरुवातीची त्याची जी अवस्था होती एकदम प्राथमिक अवस्था होती, तो बाल्यावस्थेत होता. मग जसं जसं त्या कंपनीला अनुभव मिळत गेला आणि जसं जसं त्यांचे जे कस्टमर्स होते त्या कस्टमर्सनी त्यांचे चॅलेंजेस त्यांना सांगायला सुरुवात केली, तेव्हा मग SAPच्या इंजिनियर लोकांनी त्याच्यावरती विचार करून 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 त्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधत 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 50 वर्षामध्ये त्यांनी आत्ताची जी प्रगती केली, त्यामध्ये आत्ताचं जे SAPचं व्हर्जन आहे त्याला म्हणतात S/4HANA. त्याचा उल्लेख नंतर होणार आहे. ओके. आणि SAP हे जे मॉडेल आहे, SAP हा जो ERP आहे, इट इज डिझाईन फॉर ऑल टाइप्स ऑफ बिझनेसेस. म्हणजे असा कुठला बिझनेस नसेल जगामध्ये, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, हॉस्पिटल्स, बँकिंग, फायनान्स कंपनीज, इन्शुरन्स कंपनीज, ऑइल इंडस्ट्रीज, ओके, ऑइल इंडस्ट्रीज, मिल्क इंडस्ट्रीज, चॉकलेट इंडस्ट्रीज, कुठलाही इंडस्ट्री असलं तरी SAP तिकडे हजर आहेच. म्हणजे SAP हे गेल्या 50 वर्षामध्ये जी काही डेव्हलपमेंट झाली, त्या डेव्हलपमेंट नुसार प्रत्येक सेक्टर, इंडस्ट्रीचा प्रत्येक सेक्टर तो कव्हर करत गेले. त्याचं आपल्याला पुढे थोडी कल्पना येईल की कुठले कुठले सेक्टर्स हे कव्हर होत गेले त्यामध्ये. बरोबर. आता SAP
एसएपी हे एकमेव असा ERP आहे का जगामध्ये? एसएपी जर आपण असं म्हणत असू, एसएपीचं आपण काय म्हणतोय, गुणगान गातोय. ओके, एसएपी हे गुणगान गातोय एसएपीचं, तर मग एसएपी हे एकच कंपनी आहे का? तर असं नाहीये. एसएपीला पण खूप कॉम्पिटिशन आहे. पण या कॉम्पिटिशन मध्ये सर्वात दीर्घकाळ कॉम्पिटिशन मध्ये पुढे असलेला एसएपी हा सॉफ्टवेअर ERP आहे. एसएपीचे कोण कोण एसएपीचे साधारण कॉम्पिटिटर्स असतील तर काही नावं अशी असतात. ओरॅकल ऍप्लिकेशन, ओरॅकल, ओरॅकल फायनान्सिंग, ओरॅकल ऍप्लिकेशन, मायक्रोसॉफ्ट डायनामिक्स, तिसरा आहे इन्फोर, चौथा आहे सेज SAG, पाचवा आहे एपिकॉर, सहावा आहे अॅक्युमॅटिका, सातवा आहे IFS, आठवा आहे रॅमको, नववा आहे वर्कडे. हे इतर लिडिंग. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण अजून त्याला ड्रिल डाऊन करत गेलो, 200-300 तरी सॉफ्टवेअर असे असतील की जे एसएपी सारखंच फंक्शन करतात, म्हणजे ते ERP आहे. पण या सगळ्यांच्या जत्रेमध्ये एसएपीचा जो मार्केट शेअर आहे, तो मार्केट शेअर सर्वांच्या कंपॅरिझन मध्ये जरी आपण बघितलं तरी तो मार्केट शेअर हा खूप मोठा आहे. मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी, त्यांचं मायक्रोसॉफ्ट डायनामिक्स हे जे नावाचं जे ERP आहे, ते तर आपण वापरतो विंडोज वगैरे हे सगळं. हे जे काय आपण पॉवर पॉइंट, पॉवर BI हे सगळं वापरतोय, हे मायक्रोसॉफ्ट डायनामिक्स मध्ये त्याचा समावेश होतो. पण ज्याचं एसएपीचं जे काम आहे, आता एसएपीची युटिलिटी आहे, उपयुक्तता आहे, त्यांच्यापर्यंत आतापर्यंत इतर कुठल्या कंपनी, एक ओरॅकल फायनान्सिंग सोडलं तर इतर कंपनीचा तेवढा आपल्याकडे फार मोठा वापर होत नाही. करत असतील पण एसएपी हा आपण म्हणूया की लीडर आहे. ऑलवेज एसएपी इज लाईक सचिन तेंडुलकर इन दिस फील्ड. ओके, सो आता इथे आपण बघूया की एसएपी कुठल्या कुठल्या कंपनीज वापरतात. पण तत्पूर्वी आपण एक बघूया की मग ज्याला एखाद्याला एसएपी जर सिस्टीम ही ज्याला परचेस करायची असेल, त्यांनी काय करावं? मग त्याला काय करायचं? ते एसएपी सिस्टीम परचेस करणं असं म्हणणं म्हणजे थोडंसं चुकीचं होतं. एसएपी सिस्टीम हे आपण परचेस करत नसतो, एसएपी कंपनीकडून आपण लायसन्स घेत असतो ते वापरण्याचं. तर आता एसएपी कंपनी ही SAP त्याला म्हणतात. म्हणजे जसं आपल्याकडे लिमिटेड आपण म्हणतो कंपनीला, कंपनी रिलायन्स लिमिटेड, तसं जर्मनीमध्ये SAP म्हणजे त्यांचं लिमिटेड कंपनी असं त्याचा अर्थ होतो. तर ही कंपनी जर्मनीमध्ये आहे. सगळ्या भाषांमध्ये, जगातल्या प्रमुख भाषा त्याच्यामध्ये SAP उपलब्ध आहे. मग जर आपली कंपनी जी आहे त्याला SAP सबस्क्राईब करायची असेल तर आपल्याला SAP कडून लायसन्स घ्यावं लागेल. ओके, मग लायसन्स घेतल्यानंतर मग आपल्याला ती सिस्टीम इन्स्टॉल करावी लागेल. मग इन्स्टॉल जर करायची असेल तर मग आपण काय करायचं, कुणाकडे जायचं? तर नॉर्मली तुम्ही एक बघा की साधारण आपण घरी जर एक एअर कंडिशनर घेतला तर एअर कंडिशनर आपण क्रोमाकडून घेतला. मग तो एअर कंडिशनर आपण स्वतः काही इन्स्टॉल करू शकत नाही. आपल्याकडे तेवढं टेक्निकल चॅलेंज आपल्याकडे नसतं, कॉम्पिटन्स नसतो. मग आपण क्रोमालाच विचारणार की ठीक आहे, तुम्ही आम्हाला इन्स्टॉल पण करून द्या. मग क्रोमा म्हणणार ठीक आहे, याची कॉस्ट तुम्हाला आम्ही 3,000 मध्ये इन्स्टॉल करून देऊ. मग ती कॉस्ट जर आपल्याला योग्य वाटली तर आपण क्रोमाकडून ते इन्स्टॉल करून घेणार. पण तेवढ्यात आपल्याला पटकन जर आठवलं की अरे आपला जो एक ओळखीचा एक मेकॅनिक आहे, तो आपल्याला हे काम 1,000 रुपयामध्ये पण करून देईल, तर आपण मग काय करतो, ठीक आहे क्रोमाला सांगतो तुम्ही आम्हाला आमच्या घरी पोहोचवा, बाकी पुढचं इन्स्टॉलेशनचं आम्ही बघतो. म्हणजे 3,000 जे क्रोमा घेणार असतील ते तुम्ही 1,000 मध्ये काम करून घेता. तसं एसएपीच्या बाबतीत पण तसंच होतं. SAP ला आपण विचारलं की तुम्ही आमचं इन्स्टॉलेशन करून देणार का? तर SAP विल से व्हाय नॉट, बट वी विल चार्ज यू सो मच.
मग ते सो मच अमाऊंट बघितल्यानंतर आपले डोळे पांढरे व्हायची पाळी येईल, की कारण एसएपी सिस्टीम जी आहे ती एवढी महागडी आहे. साधारण एक एसएपी ज्याला पाहिजे त्याला अगदी मोठ्या स्केलवर ज्याला ऑपरेट करायचं असतं तरी 5-6 कोटींची तरतूद करून ठेवावी बजेटिंग, संपूर्ण एसएपीच्या इन्स्टॉलेशनसाठी, त्याचं लायसन्सिंग, त्याचे रिक्वायर्ड नंबर ऑफ लायसन्सेस वगैरे घेण्यासाठी एवढी त्यांनी तरतूद करून ठेवावी. त्यामुळे एकदा आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय आणि त्यानंतर मग त्याच्या इन्स्टॉलेशन मध्ये एसएपीने जर आपल्याकडे अव्वाच्या सव्वा पैसे मागितले तर मग आपण काय करणार? ठीक आहे, मग आपल्याला एसएपी काय परवडत नाहीये, मग आपण काय करूया, एसएपीचे जे पार्टनर्स आहेत, म्हणजे एसएपी सिस्टीम आपल्याला जे इन्स्टॉल करून देतील कमी दरामध्ये, त्याला एसएपी पार्टनर्स असं म्हणतात. म्हणजे ते काय एसएपीचे पार्टनर्स नसतात, पण आपल्याला ते एसएपी सिस्टीम इन्स्टॉल करून देतील म्हणून आपण त्याला एसएपी पार्टनर असं म्हणतो. मग आपण त्यांच्याकडे जातो. मग आपल्याला एसएपीने जर सांगितलं असेल की ठीक आहे, आम्ही तुम्हाला इन्स्टॉल 80 लाखामध्ये करून देऊ. मग हे जे एसएपीचे पार्टनर्स असतात, काही मोठे असतात, काही मध्यम असतात, काही मीडियम असतात, काही स्टार्टअप असतात. स्टार्टअप लोक तर सांगतात की आम्ही तुम्हाला 10 लाखामध्ये पण करून देऊ, पण त्यांना नवीन बिझनेस हवा असतो. मीडियम स्केल असेल ते म्हणतील ठीक आहे, आम्ही तुम्हाला 30 लाखात करू, आणि बिग स्केल असेल ते आणखीन जास्त पैसे चार्ज करतील. तर त्यामुळे तो डिसिजन मॅनेजमेंटचा असतो, कोणाकडून आपण ते इन्स्टॉल करून घ्यायचं. तर ह्या इन्स्टॉलेशन प्रोसेसमध्ये एसएपी सर्टिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला या इन्स्टॉलेशन प्रोसेसमध्ये त्या इन्स्टॉलेशन कंपनीज ज्या असतात त्याच्यामध्ये एक एम्प्लॉयमेंटची अमाप संधी उपलब्ध आहेत, म्हणून अगाध संधी. जो तुम्ही हा जे सर्टिफिकेशन केलं आणि चांगला अनुभव घेतला, नुसतं सर्टिफिकेशन थेरॉटिकल करून उपयोग नाही, चांगला अनुभव घेतला, चांगला हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेतला, वेगवेगळे चॅलेंजेस त्याच्यातले बघितले, त्या चॅलेंजेसवर रात्रंदिवस काम केलं, तर मग तुम्हाला हळूहळू त्याच्यामध्ये एसएपी कंपनी पार्टनर्स कंपनीमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. त्या जॉबमध्ये तुम्हाला अनेक चॅलेंजेस होऊ शकतात. ते चॅलेंजेस सोडवत सोडवत जसं तुमचं डेव्हलपमेंट होत जाईल है ना, तशी डेव्हलपमेंटनुसार मग तुमचं सॅलरीचा इन्क्रीमेंट वगैरे तुम्हाला मिळेल. सर्टिफिकेशन केलंय म्हणून तुम्हाला लगेच कोणी 1 लाख रुपये देणार नाही. तुम्हाला अगदी साधं एक फक्त सन्मानाने आतमध्ये घेतील त्यांच्या कंपनीमध्ये. तुम्ही नुसतं बीकॉम असाल तर तुम्हाला मग तिकडे काही स्कोप नाही, पण बीकॉम विथ सर्टिफिकेशन तुम्ही असाल तर तुम्हाला इज्जत मध्ये तुम्हाला आतमध्ये घेतील, तुमचा इंटरव्ह्यू घेतील, तुमचं काय नॉलेज आहे त्याच्या बाबतीत ते जोखतील. आणि मग तुम्हाला त्यांना असं वाटलं की अरे हा मुलगा शार्प आहे किंवा ही मुलगी शार्प आहे, म्हणजे हिच्याकडे पोटेन्शियल्स आहेत, मग तुम्हाला ते संधी देतील. त्यावेळेला तुम्हाला ते स्टायपेंड देतील, 8-10 हजार रुपये देतील. पण मग हळूहळू त्याच्यामध्ये आपल्यासाठी हे डेव्हलपमेंट करण्यासाठी, आपली स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणून आपण त्या कंपनीमध्ये काम करायचं आणि आपला पुढचा राजमार्ग आहे जो तो उचलायचा. चला आपण आता बघूया की कुठल्या टॉप कंपनीज एसएपी वापरतात. तर बघा इथे हिरो, टाटा, जिंदल, पेप्सिको, ब्रिटानिया, सॅमसंग, व्होल्टास, टायटनचे प्रमुख नावं जे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, नेसले चॉकलेट छान लागतं खायला, सोनी, कोको कोला, बिग बाजार, एमआरएफ, एशियन पेंट्स, विशाल, मेगा आर्ट मार्ट वगैरे, डाबर, हा मोठा, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, टाटा, सगळ्या ज्या बिग कंपनीज आहेत, सगळ्या ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, भारतातल्या, परदेशातल्या, या सर्व कंपनीजमध्ये, मॅक्सिमम कंपनीजमध्ये एसएपी ही ईआरपी सिस्टीम वापरली जाते. अजून काही जर कंपनीज बघितल्या तर या शक्यतो जास्त करून याच्यामध्ये फॉरेन कंपनीज पण आहेत. याच्यामध्ये काय आपल्याला ओळखू येणाऱ्या कोलगेट, पॉमोलिव्ह, कोको कोला, पेप्सिको, नेस्ले, कॅडबरी, त्यानंतर आणखीन कुठली ओळखीची आहे आपल्या, ओके, मर्सिडीज बेन्झ, हे बघा, हे मर्सिडीज बेन्झ, निसान, वोडाकॉम. म्हणजे आपला हा पुण्याचा जो चाकण एरिया आहे, चाकण एरिया, टोयॅटो, या पूर्ण चाकण एरियामध्ये तुम्ही जर कधी फेरफटका मारला तर जवळजवळ 100 ते 200 मोटर इंडस्ट्रीज आहेत. छोट्या मोठ्या सप्लाय, म्हणजे मेन मोटर कंपनीला सप्लाय करणाऱ्या, या सर्व कंपन्यांमधून एसएपी यूज होत असतं. हा, आता ह्याच्यामध्ये अजून काय आपल्या भारतातल्या काही कंपन्या आहेत. ओके, म्हणजे अगदी प्रमुख नावं घ्यायची असेल तर टाटा कन्सल्टन्सी, ॲसेंच्युअर इंडिया, एनआयआयटी,
ITC इन्फोटेक, L&T, सिमेन्स, महेंद्र सत्यम, विप्रो, CSC, कॅपजेमिनी, डेलॉइट वगैरे वगैरे. आता ह्या ज्या कंपनीज आहेत, या SAP कन्सल्टिंग कंपनीज आहेत. म्हणजे हे SAP इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला मदत करतात. म्हणजे मगाशी मी सांगितलं ना, SAP कंपनीला आपण सांगितलं की इन्स्टॉलेशन करायचं तर किती पैसे घेणार, तर ते मोठं तोंड उघडणार एकदम. मग आपण घाबरून जाणार आणि मग म्हणणार हात जोडतो कोपरा बसून, आणि मग आपण ह्या कंपनीजकडे जाणार. या कंपनीची पण फी काय कमी नसणार. हे सगळे प्रख्यात विख्यात खेळाडू आहेत, सगळे सेंचुरी मारणार आहेत. तर त्यामुळे त्यांच्याकडे जरी आपण गेलो तरी ते बऱ्यापैकी खूप जास्त पैसे घेऊ शकतात. मग आपण अजून जरा छोटे छोटे प्लेयर, अगदी खूप गरजू असतात, नवीन कंपनी हुशार असतात, पण त्यांच्याकडे नवीन कंपनी आता फॉर्म केली आहे, एक 10 लोकांचा स्टाफ आहे, अशी एखादी कंपनी आपण बघणार. ऑफकोर्स आपलं हे डिपेंड्स अपॉन आवर बजेट. आपल्या मॅनेजमेंटने सांगितलं नाही नाही आम्हाला L&T इन्फोटेकच पाहिजे, 50 लाख रुपये लागले तरी चालतील, पण आपलं इन्स्टॉलेशन आहे ते L&T कडून करायचं, असं जर कोणाचं म्हणणं असेल तर ते करू शकतात. ओके. या एकदा तुम्ही फक्त नजर घुमवा याच्यावरती. मारुती आहे, हिरो होंडा, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, फोर्ड, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स, महिंद्र, हे गव्हर्नमेंट कंपनीज, ONGC, गेल, BPCL, हे सगळ्या गव्हर्नमेंट कंपनीज आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज, या सगळ्या कंपनी ह्या SAP सिस्टीम यूज करतात. हे तुम्हाला सगळं सांगायला नको. वॉलमार्ट, ॲमेझॉन, सॅमसंग, फोर्ड वगैरे ह्या सगळ्या ज्या मोठ्या कंपनी हे SAP यूज करतात. मग आता तुम्ही विचार करा की ह्या कंपनीमध्ये जर आपल्याला जॉब पाहिजे असेल, ओके, तर मग आपल्याला नॉन SAP बॅकग्राऊंड जर आपल्याला असेल तर आपल्याला कोण उभे करेल का तिकडे? हा, आपण जर इंजिनियर वगैरे कोणी असू, पण इंजिनियर असू, फार मोठी डिग्री घेतली आपण, IIT इंजिनियर असू, तर त्यांना तिकडे ती गोष्ट वेगळी आहे. आपण एक विथ कॉमर्स बॅकग्राऊंड वगैरे असा विचार करतोय की MCOM आहे, BCom आहे, किंवा आता तुम्ही 11वी 12वी 13वी असं या कुठल्या तरी स्टेजमध्ये आहात, FY BCom वगैरे, तर तुमच्यासाठी ही सुरू करण्याची आता हे SAP लर्निंग सुरू करण्याची तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे तुम्हाला. सो SAP बद्दल मी तुम्हाला हे सांगितलं ऑलरेडी. हे त्याचे टेक्निकल लेयर्स आहेत, म्हणजे ऍप्लिकेशन प्रेझेंटेशन लेअर, ऍप्लिकेशन लेअर आणि डेटाबेस. म्हणजे जसं मी तुम्हाला अगदी सिंपल सांगितलं मगाशी की एकतर आपला कॉम्प्युटर असतो, प्रेझेंटेशन लेअर, ऍप्लिकेशन लेअर म्हणजे सॉफ्टवेअर, आणि डेटाबेस. मग हे दोन्ही आपण ज्याचा दोघांचा वापर करून जे काही प्रोडक्ट तयार होतं त्याला आपण SAP म्हणत असतो. सो डेटाबेस म्हणजे ह्याच्यातून जो डेटा निर्माण होतो, तो डेटा स्टोअर करण्यासाठी देखील आपल्याला एक वेगळं त्याच्यामध्ये आपण असं म्हणू की लेअर असतो. त्याला 3 टायर आर्किटेक्ट असं म्हणतात. आता SAP ग्लोबल सर्टिफिकेशनकडे आपण जाऊया. तर आता SAP सर्टिफिकेशन मध्ये एकतर ग्लोबल सर्टिफिकेशन आपण जेव्हा म्हणतो तर SAP सर्टिफाईड ऍप्लिकेशन असोसिएट, डेव्हलपमेंट असोसिएट, टेक्नॉलॉजी असोसिएट, इंटिग्रेशन असोसिएट, सोल्युशन कन्सल्टंट, सर्टिफाईड डेव्हलपमेंट प्रोफेशनल आणि सर्टिफाईड टेक्नॉलॉजी प्रोफेशनल. सुरुवातीला आपण नुसतं असोसिएट असोसिएट म्हटलं ना, असोसिएट असोसिएट म्हटलं का ज्युनियर डॉक्टर, आणि प्रोफेशनल म्हटलं का सिनियर डॉक्टर, असं आपण त्याला साधारण आपल्याला माहिती असलेलं कॉमन उदाहरण घेऊया. की आपण जर असोसिएट डिग्री घेतली तर आपल्याला डेफिनेट्स रेकग्निशन मिळतं. पण जो असोसिएट 10 वर्ष असतो, 10 वर्ष, ज्याला 10 वर्षाचा अनुभव असतो, तो मग या प्रोफेशनल मध्ये जातो, प्रोफेशनल डिग्रीमध्ये जातो. म्हणजे थोडक्यात एक डॉक्टर आहे, तो जर त्याला सर्जन बनायचं असेल तर सर्जन बनण्यासाठी त्याला आणखीन काही वर्ष त्याच्यामध्ये घालवावी लागतात. त्यानंतर तो सर्जन बनणार. मग सर्जन मध्ये देखील आणखीन कुठेतरी एखादी ब्रँच त्याला सिलेक्ट करायची असेल तर अजून 3 वर्ष त्याला टाकायला लागतील. त्याच्यामध्ये पण आणखीन काहीतरी स्पेशलायझेशन करायचं असेल तर आणखीन 2 वर्ष टाकावी लागतील. सो थोडक्यात यामध्ये लेयर्स असे असतात की ऍप्लिकेशन असोसिएट, आपला फोकस सध्या ऍप्लिकेशन असोसिएटवर आहे. म्हणजे डेव्हलपमेंट्स मध्ये असतात,
ते डेव्हलपमेंट असोसिएट असतात. टेक्नॉलॉजी म्हणजे अबॅप, एसएपीची जी लँग्वेज आहे त्याला अबॅप असं म्हणतात. ओके, हे वेगवेगळे याचे मॉड्यूल्स आहेत. आपण म्हणूया की मॉड्यूल्स नाही, सर्टिफिकेशनचे प्रकार आहेत. याच्याबद्दल सध्या आपण फार जास्त खोलात न जाता आपण असं म्हणतोय की आम्हाला जे एसएपी ग्लोबल सर्टिफिकेशन कमवायचं आहे आणि ते सर्टिफाईड ऍप्लिकेशन असोसिएट हे कमाल पहिलं कमवायचं. ते आम्ही पहिल्यांदा कमवू, ते समजून घेऊ, मग पुढच्या गोष्टी असतात ते जसं ज्युनियर डॉक्टर पहिल्यांदा झाल्यानंतर मग सिनियर डॉक्टर कसं बनायचं हा विचार करायचा असतो. ओके. ओके, ह्या एसएपीच्या सगळ्या ट्रान्सफॉर्मेशन फेजेस आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला मोबाईल आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेजर होतं, मग पेजर नंतर तो मोबाईल आला, तो खूप वजनदार होता, कॉस्ट जास्त होती. त्यानंतर मग आपला कुठेतरी अँड्रॉइड फोन आला, मग ऍपल आला. तसे हे एसएपीच्या वेगवेगळ्या फेजेस आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीची फेज होती जी 1979, त्याला R2 असं म्हणतात. 1992 मध्ये त्याच्यामध्ये आणखीन डेव्हलपमेंट होत गेलं, त्याला R3 असं म्हणतात. 2004 मध्ये त्याला प्रॉपर ERP असं म्हणायला लागले. ERPचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. आणि आता जे 2015 मध्ये त्यामध्ये नवीन जे इन्व्हेन्शन झालं, जे आत्ताच्या घडीला खूप अग्रगण्य आहे, दॅट इज कॉल्ड S4 HANA. ओके, S4 HANA हे आत्ताच्या एसएपीची प्रणाली आहे. ओके, सो ही गोष्ट एक तुम्ही खाली नोट करू शकता की मोबाईलच्या एक्झाम्पलशी याचं रिलेशन तुम्ही जोडू शकता. हे एसएपीचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. म्हणजे एसएपीचा सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मॉडेल, मटेरियल मॅनेजमेंट, प्रोडक्शन प्लॅनिंग, क्वालिटी, प्लॅन मेंटेनन्स, ह्युमन रिसोर्सेस, त्याच्यानंतर वर्कफ्लो, फायनान्शियल अकाउंटिंग, मटेरियल मॅनेजमेंट, हे एसएपीचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. म्हणजे आता मग कोणाला तरी वाटेल मॉडेल्स म्हणजे काय एक्झॅक्टली. तर मॉडेल्स म्हणजे एक्झॅक्टली जसं आपण वेदांमध्ये म्हणायचो, वेद, 4 वेद आहेत आपले. एक वेद शिकवण्यासाठी, शिकून घेण्यासाठी त्या माणसाला, त्या ऋषी कोण असायचा, अभ्यासक, त्याला त्याचं अख्खं आयुष्य खर्च करायला लागायचं. मग 2 वेद तो शिकला तर तो त्याच्यातला जिनियस. आणि ज्याला 4ही वेद यायचे तो म्हणजे कोणतरी फार मोठा ऋषी मधला सर्वात श्रेष्ठ ऋषी श्रेष्ठ असं समजलं जायचं. तर ह्यामध्ये देखील आपल्याला एक दोन मॉड्यूल जरी व्यवस्थित आली ना, एक दोन मॉड्यूल जरी आपल्याला व्यवस्थित आली एसएपीची, तरी इतर जे मॉड्यूल असतात ते आपल्याला रिझनेबल वर्किंग नॉलेज त्याचं होतं. म्हणजे उदाहरणार्थ एसएपीचं FI मॉड्यूल मगाशी मी तुम्हाला सांगितलं, फायनान्शियल अकाउंटिंग, ते आपल्याला नीट आलं. एसएपीचं कंट्रोलिंग मॉड्यूल म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग, हे मॉड्यूल आपल्याला जर नीट आलं, तर इतर जे मॉड्यूल्स असतात त्या इतर मॉड्यूल्सचं रिझनेबल वर्किंग नॉलेज आपल्याला हे मिळू शकतं. कारण जेव्हा आपण FI वापरतो, जेव्हा आपण CO वापरतो, त्यावेळेला इतर मॉड्यूल्स मध्ये मध्ये येतच असतात. मग त्याचे जे चॅलेंजेस असतात ते चॅलेंजेस आपण ओव्हरकम करण्यासाठी त्या मॉड्यूल्सचा पण थोडाफार अभ्यास करत असतो. पण जसं एकदा तुम्ही एक गाडी चालवायला शिकलात, तुम्ही जर मारुती गाडी चालवायला शिकलात आणि अचानक तुम्ही नवीन हुंडाई गाडी घेतली, कार घेतली, तर तुम्हाला असं काही थोडंसं पहिल्यांदा विचित्र वाटेल जरा. पण लगेच तुम्ही 2 दिवसामध्ये परत तुमच्या हातामध्ये ती गाडी व्यवस्थित येणार. किंवा समज आतापर्यंत तुम्ही गिअरवाली गाडी चालवतायत आणि आता विदाऊट गिअर गाडी आली, तर एखादा आठवडा, 8-15 दिवस जरा तुम्ही इकडे तिकडे थोडेसे हे व्हाल, पण 10-12 दिवसांनी तुम्हाला त्याचं जजमेंट येणार आहे. तसं इथे असतं की एक दोन मॉड्यूल आपल्याला चांगली आली, तर इतर मॉड्यूल असतात ते नेमके त्यांचा आपला पाला पडतोच मग. ओके, आता याचं जे मार्केट शेअर आहे, तो मार्केट शेअर बद्दल म्हणायचं गेलं तर, म्हणायला गेलो तर 77% ऑफ द वर्ल्ड ट्रान्झॅक्शन रेव्हेन्यू कम्स इन टू कॉन्टॅक्ट विथ एसएपी सिस्टीम ॲट वन पॉइंट ऑर अदर. म्हणजे जगामध्ये जर 100 रुपयाची उलाढाल होत असेल संपूर्ण जगामध्ये, पृथ्वी तलामध्ये जर 100 रुपयाची उलाढाल होत असेल, तर त्याच्यातली 77 रुपीजची उलाढाल ही एसएपीच्या माध्यमातून होत असते. कळलं? म्हणजे जगामध्ये 10,000 कोटीची जर ट्रान्झॅक्शन होत असतील, तर त्याच्यातले 7,700 कोटी हे एसएपी सिस्टीम वापरणाऱ्या कंपनीजकडे त्यांची उलाढाल होत असते. मग एसएपी जी कंपनी आहे त्यांची जवळ, हे थोडा जुना डेटा आहे पण काही हरकत नाही,
4,40,000 कस्टमर्स आहेत एसएपीचे. आणि जवळजवळ 180 देशामध्ये एसएपी हे वापरलं जातं. म्हणजे ज्या ज्या आता चायनामध्ये असेल तर चायनीज लँग्वेज आपल्याला जी काही समजत नाही. ओके. त्यानंतर जपानमध्ये असेल तर जपनीज लँग्वेज, साऊथ कोरियामध्ये साऊथ कोरियन लँग्वेज. प्रत्येक देशामध्ये त्यांची जी वेगळी वैशिष्ट्यपूर्ण लँग्वेज असते, त्या लँग्वेजमध्ये एसएपी ह्या सुरुवातीला फक्त जर्मन भाषेत अवेलेबल होतं. पण जर्मन भाषा येते कोणाला? ते फक्त जर्मन लोकांना येते. मग त्याचा जर संपूर्ण जगामध्ये त्याचा जर फैलाव करायचा असेल तर मग नॅचरली आपल्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये ते ट्रान्सफर करावं लागेल, ट्रान्सलेट करावं लागेल. जसं आता एक पिक्चर आला ॲनिमल, तो ॲनिमल पिक्चर हिंदीमध्ये असेल. ओके, तर हिंदीमध्ये असेल तर साऊथ इंडियाचे लोक बघणार नाहीत. किंवा साऊथ इंडियाचा पिक्चर असेल तर आपल्याला इथे समजणारच नाही. पण साऊथ इंडियाचे पिक्चर जर हिंदीमध्ये डब होऊन येतात तेव्हा आपण बघू शकतो तो. त्यामुळे 180 देशांमध्ये जर याचा वापर होत असेल तर 180 भाषांमध्ये ते आहे असं याचा अर्थ होतो. आणि एसएपी इन्स्टॉल करून देणारे हे 21,000 पार्टनर्स आहेत जगामध्ये, त्या जगामध्ये. पण तसं बघायला गेलं तरी 4,40,000 कस्टमर्स, त्या कस्टमर्समध्ये हे सगळे रथी महारथी, आपण आताच्या कंपनीची नावं बघितली, हे सगळे त्याच्यामध्ये ते यूज करतात. ओके, ही स्लाइड तीच आहे आत्ता बघितली ती. ऑलराईट. आता सर्टिफिकेशनचा आपल्या करिअरवर काय फायदा होतो? सर्टिफिकेशन करून मला काय मिळणार आहे असं कोणाला कोणी म्हटलं, मी सर्टिफिकेशन केलं तर मला काय पॉझिटिव्ह इफेक्ट त्याचा असेल? एक तर खरोखरच व्यवस्थित सर्टिफिकेशन केलं, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पण चांगला घेतला. ओके. नुसतं थेरटिकल नाही, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पण चांगला घेतला. चांगल्या कंपनीमध्ये आपण जॉब मिळवला. मिळू शकतो जॉब. जॉब मिळवणं अवघड नाहीये एसएपी केल्यानंतर. हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. एसएपी केल्यानंतर इंटरव्ह्यू द्यावे लागतील तुम्हाला, इंटरव्ह्यू फेस करावे लागतील. पण एसएपी सर्टिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला जॉब मिळतच नाहीये असं होणार नाही. कारण आपल्या पुण्यामध्येच आता कोरोना नंतर 500 कंपन्या अशा आहेत की त्यांनी एसएपी नवीन इन्स्टॉल केलेलं आहे. कितीतरी एसएपी पार्टनर्स आहेत, त्यांच्याकडे रिक्वायरमेंट आहे चांगल्या कन्सल्टन्सची. सो एक नॉर्मली आपण असं म्हणू शकतो की आपण नुसतं बीकॉम केलं तर आपल्याला मग 8,000 रुपये मिळणार. पुढच्या वर्षी 500 रुपये वाढवणार, त्याच्या पुढच्या वर्षी 1,000 रुपये वाढवणार अशी आपली. पण एसएपी केलेल्या व्यक्तीला, सर्टिफाईड व्यक्तीला 35% हे इन्क्रीमेंट मिळू शकतो. 35% हे इन्क्रीमेंट मिळू शकतो, हे मिनिमम आहे. एखादा त्याच्यामध्ये एकदम जर स्टार चमकला तर त्याचं काय होईल सांगू शकत नाही, त्याला लाखामध्ये पण मिळायला लागतील. त्याच्यानंतर आपण एक काहीतरी चांगली गोष्ट केल्यामुळे आपल्यामध्ये जो कॉन्फिडन्स निर्माण होतो, त्यामुळे आपलं आउटपुट जास्त निघतं. म्हणजे आपण अगदी साधं उदाहरण आपलं जर घेतलं ना एखाद्याचं, तर एखाद्या आपल्या मित्रांपैकी एक कोणतरी असा लुकडा असतो, एकदम कडका असतो, कडकू. आणि आपण त्याला हे लुकडे आहे कडकू म्हणून चिडवत असतो. पण त्याने जर मनावर घेतलं आणि एका वर्षामध्ये त्याने त्याची बॉडी कमवली, त्याचे बायसेप वगैरे दिसायला लागले, एक वर्षामध्ये त्याच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स येतो की मग त्याला असं वाटतं की नाव स्काय इज द लिमिट. आधी तो खूप लाजत असतो, आपल्याला चिडत असतो आपल्यावर, आपण चिडवतो त्याला म्हणून. पण नंतर म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर आली, एखादं वाद्य जरी चांगलं वाजवता आलं, आपला आवाज चांगला असेल तर आपण चांगलं गात असू, तरी पण आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. मग हे तर टेक्निकल नॉलेज आहे. हे टेक्निकल नॉलेज ज्याच्याकडे असतं त्याचं कॉन्फिडन्स डेफिनेटली जास्त असतो. सो 44% आपल्याला हायर क्वालिटी, हे सगळं डेटा रिसर्च करून हे प्रेझेंट केलेलं आहे. 26% चान्सेस आहेत की जॉब प्रमोशन तुमचं होईल. तुमचे बॉस आहेत ते बघणार की अरे हा मुलगा फार छान काम करतो, याला आपण अजून चॅलेंजेस काय येतील ते चॅलेंजवालं काम याला दिलं पाहिजे. 28% रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या वाढू शकतात 28%. नॉलेज ट्रान्सफरेबल टू वर्क सिच्युएशन, जे काय आपण नॉलेज कमवलेलं असतं ते त्या कामाच्या ठिकाणी आपण वापरू शकतो. वेगवेगळे चॅलेंजेस येतात आपल्या कामाला. आणि 67% ग्रेटर कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स इन द ॲबिलिटीज. एकदा म्हणजे हे एसएपी आपण सर्टिफिकेशन केलं, चांगलं आपल्याला जॉब मिळाला, त्याच्यामध्ये चॅलेंजेस आले लागले का आपण आपोआप त्याच्यातून आपण धारदार बनत जातो, अजून धारदार बनत जातो.
हे त्याचे मगाशी तुम्हाला जे काही एक्झामिनेशन सांगितले, हे अनेक अनेक सर्टिफिकेशन्स आहेत एसएपी मध्ये. तर फायनान्शियल अकाउंटिंग आहे, S4 HANA आहे, त्याच्यानंतर प्रोसेस नेट व्ह्यूवर आहे वगैरे, हे सगळे सर्टिफिकेशन. यामध्ये जास्त याच्या फंदात न पडता आपण फायनान्शियल अकाउंटिंग आणि कंट्रोलिंग या दोनवर पहिल्यांदा फोकस करायचं, कॉन्सन्ट्रेशन करायचं. कारण हे बाकीचं सगळं जे पुढचं आहे ते खूप ऍडव्हान्स लेवलला आहे. आपण पहिल्यांदा ते प्राथमिक जे आहे ते तरी पहिलं केलं तरच पुढे आपण जाऊ शकतो ना. ओके, आता आपण सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जर सर्टिफिकेशन करायचं असेल मला, तर हाऊ कॅन आय डू सर्टिफिकेशन? ओके, सो as I have mentioned earlier, passing SAP certification exam requires rigorous preparation and knowledge. म्हणजे यू शुड बी अ रॉक ऑफ डिटर्मिनेशन, निश्चयाचा महामेरू. तुम्ही काहीतरी FI BCom ची एक्झाम, TY BCom ची एक्झाम देता वगैरे असं नाहीये. याच्यामध्ये FI मॉड्यूल 4 मॉड्यूल्स असतात, 4 मॉड्यूल्स. प्रत्येक मॉड्यूल हे 300, 400, 400 पानाचं मॉड्यूल आहे. त्यामुळे एक्झाम द्यायची असेल तर मग तुम्हाला रिगरस प्रिपरेशन करावे लागेल. जसे हे IIT ची मुलं करतात, किंवा जसे हे स्पर्धेच्या एज्युकेशन स्पर्धेच्या एक्झामला जे मुलं बसतात, तसं ते रात्रंदिवस अभ्यास करतात, तसं रात्रंदिवस अभ्यास करायला लागेल. ओके. However, from the process and delivery perspective, it is straightforward and easy to buy book and take your certification exam. हा, पण मग आपण जर ठरवलेलं असेल तर मात्र आपण ते आरामशीर करू शकतो. ओके, म्हणजे फार मोठं त्याच्यामध्ये असं एकदा ठरवल्यानंतर जास्त काय भांबावून जायची गरज नाही. प्रॉब्लेम कुठे आहे, आपल्याला ठरवायला लागेल आधी. आणि ठरवायचं कसं आहे की समोर आपला जो बॉलर आहे, तो बॉलर आपली पहिल्या बॉलमध्ये पण आपली दांडी गोल करू शकतो. इन शॉर्ट ह्याचा अर्थ असा आहे की आपण एकदा ठरवल्यानंतर मग मागे परत वळून बघता कामा नये, तसंच पुढे जावे लागेल. त्याचं एक पंचसूत्री आहे SAP सर्टिफिकेशन करायचं असेल तर. एक म्हणजे आपण आपला आयडेंटिफाय द सोल्युशन एरिया, टॉपिक. कुठे करायचं, कुठलं सर्टिफिकेशन आपल्याला करायचं आहे ते पहिलं ओळखायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं, FI इज द फर्स्ट सर्टिफिकेशन. ओके, FI झाल्यानंतर CO. मग तुम्हाला काय वाटेल ते. गेट ट्रेनिंग, लर्न अँड प्रिपेअर फॉर द एक्झाम. म्हणजे तुम्ही ट्रेनिंग घेतलं पाहिजे. तुम्ही स्वतःहून ते करायचं असेल तर तुम्हाला हजारो तास त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावे लागतील. मग तुम्ही जे ट्रेनर्स असतात त्या ट्रेनरकडून तुम्ही ट्रेनिंग घेतलं तर कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट मिळू शकतो आणि एक्झामसाठी प्रिपेअर व्हायचं. थर्ड, प्रॅक्टिस ऑन द लाईव्ह सिस्टीम फॉर हँड्स ऑन एक्सपिरियन्स. म्हणजे SAPचा एक आपल्याला डमी सॉफ्टवेअर आपल्याला सबस्क्राईब करावा लागतो. तो सॉफ्टवेअर आपण सबस्क्राईब केल्यानंतर तो आपल्याला रिअल लाईफ SAP असतो तसा फील देतो. त्याच्यावर आपण काय करायचे, प्रॅक्टिस करायची. ओके, सबस्क्राईब टू द एक्झाम सर्टिफिकेशन हब अँड बुक फॉर द युअर एक्झाम. म्हणजे मग ती SAPची जी साईट असते त्या साईटवर जायचं, त्यांची नेसेसरी फीज असते ती फीज भरायची, आणि आपण एक्झामिनेशनसाठी आपण आपलं नाव तिकडे दाखल करायचं. मी सांगतो पुढे कसं करायचं वगैरे. आणि स्टे करंट हे सर्वात महत्वाचं. म्हणजे प्रवाहामध्ये राहायचं, सतत सतत प्रवाहामध्ये राहायचं. म्हणजे SAP सर्टिफिकेशन तुम्ही केलं आणि 2-3 वर्ष त्याच्याकडे डुंकून बघितलं नाही तर यू आर स्टेल, कम्प्लिटली यू आर आउट. एकदा ते केल्यानंतर मग तुम्ही सतत त्या प्रवाहामध्ये राहायचं आणि सतत आपला उत्कर्ष करत राहायचं. नवीन नवीन काय काय त्याच्यामध्ये शिकत राहायचं, चॅलेंजेस येतील ते फेस करत राहायचं आणि त्याच्यातून मार्ग काढत जायचं. एक दिवस असा येईल की तुम्ही कुठेतरी असं उच्च श्रेणीवर जाऊन पोहोचलेला असाल. ओके. ओके, आता वी कम टू द एंड ऑफ दिस स्लाइड ऑलमोस्ट, अँड डिस्कशन. एक 10-15 मिनिटामध्ये आपलं हे सगळं डिस्कशन होईल. तर आपल्याला सर्टिफिकेशन एक्झाम देण्यासाठी आपल्याकडे 2 प्रकार असतात. एक तर आपल्याला एक अटेम्प्ट मिळू शकतो, एकच, एकदाच फक्त परीक्षेला बसता येईल. ओके, आणि एकदा आपण रजिस्टर केलं का, रजिस्टर केल्यानंतर 12 महिन्यामध्ये
म्हणजे 1 वर्षामध्ये ती आपल्याला एक्झाम द्यायला लागेल. म्हणजे मी जर आज रजिस्ट्रेशन केलं, आज जर मी रजिस्ट्रेशन केलं, तर आजपासून 1 वर्षामध्ये मला ती एक्झाम द्यावी लागेल. म्हणजे 1 वर्ष माझ्याकडे आहे. त्या 1 वर्षामध्ये मला 3-4 महिने ट्रेनिंग घ्यावं लागेल, 2-3 महिने प्रॅक्टिस करावी लागेल, मग मला एक्झाम द्यावी लागेल. म्हणजे 6 महिन्यांनी मी सगळं, 6 ते 7 महिन्यांनी मी ती एक्झाम देणार. किंवा आपण 6 वेळा एक्झाम सबस्क्राईब करू शकतो, 6 वेळा. म्हणजे आज रजिस्ट्रेशन मी केलं, ओके, तर पुढच्या 12 महिन्यामध्ये मला 6 अटेम्प्ट मिळू शकतात. 6. म्हणजे जो एकदम हुशार, कॉन्फिडंट आणि एक्स्ट्रा स्मार्ट आहे, त्याला खूप पूर्ण खात्री आहे की अरे एक अटेम्प्ट बस, मला पास एका अटेम्प्ट मध्ये मी करणार, तो म्हणेल की नाही मी एकच अटेम्प्ट मध्ये करणार. आणि एखाद्याला असं वाटत असेल की नाही नाही, एक अटेम्प्ट म्हणजे कदाचित माझं नाही झालं तर मग मी काय करणार, मग माझ्याकडे दुसरा अटेम्प्ट पाहिजे, मग तिसरा अटेम्प्ट, तो 6 साठी जाणार. ऑफकोर्स फीज मध्ये फरक असणार. एक अटेम्प्ट असेल तर फी कमी असणार, 6 अटेम्प्ट असतील तर फी जास्त असणार. हे नॅचरल आहे, स्वाभाविक आहे. किती फीज असते ते आपण बघूया. बघा, आता जर एक अटेम्प्ट आपल्याला द्यायचा असेल तर त्याची फी असते 17,000 रुपये प्लस 18% जीएसटी. म्हणजे 3,060 रुपये जीएसटी असतो. 20,060, 20,000 पकडा मोठा मोठी. हे आपण एसएपी कंपनीला पैसे भरायचे असतात. एसएपी कंपनी, ना तुला ना मला, इट इज एसएपी कंपनीला द्यायचे असतात. मग एसएपी कंपनी आपल्याला 1 वर्षामध्ये, आज रजिस्ट्रेशन केलं, 1 वर्षामध्ये एक आयटम आपण द्यायचा 20,000 रुपयामध्ये. मग एसएपी कंपनी म्हणणार बघा, तुला मी फक्त एक्झामसाठी ऍडमिशन दिले, तुला मटेरियल माझ्याकडून काय मिळणार नाही, तुला ट्रेनिंग माझ्याकडून काय मिळणार नाही, हे सगळं आहे ते तू स्वतःहून करायचं. किंवा सेकंड 6 अटेम्प्ट, 44,000 प्लस जीएसटी 18%, म्हणजे 7,920 से 51,920, म्हणजे 50,000, 52,000, 52,000 समजा. तर आता याचा एक्झॅक्ट अर्थ काय? 6 अटेम्प्ट म्हणजे मी काय एवढा ढ आहे का, मी झालं 6 अटेम्प्ट लागतील, असं नाहीये ते. तुम्ही समज एफ आय मॉड्यूल सिलेक्ट केलं, एफ आय एक एक्झाम दिली तुम्ही, एफ आय ची पास झाला, तुम्ही पास झाला एफ आय ची एक्झाम, तर तुमच्यामध्ये असं स्फुरण चढणार, अरे मी एफ आय एक्झाम पास झालो, मी आता सीओ पण देतो. पण परत मग सीओ साठी 4 मॉड्यूल्स आहेत, 4 मॉड्यूल्स आहेत, ते 4 महिने अभ्यास करावा लागेल, मग त्याच्यामध्ये तुम्हाला ते एक्झाम द्यायला लागेल. तर तुम्ही केलं समजते, मग तुमची सीओ एक्झाम तुम्ही दिली, बाय दॅट टाइम तुमचं 1 वर्ष निघून गेलेलं असेल. म्हणजे अगदीच जर कोणतरी आईन्स्टाईनचा मुलगा वगैरे असेल तर तो ते करू शकेल की एका ह्याच्यामध्ये 6. त्यामुळे हे शक्यतो शक्यतो, हा, एखाद्याने जर खूप आधीपासून त्याचं प्रचंड त्याला नॉलेज आहे आणि त्यांनी ठरवलं ना मला नॉलेज तर आहे पण सर्टिफिकेशन करायचं आहे आणि मला बऱ्यापैकी मी करू शकेन असं जर वाटत असेल तर तो करेल. पण जो बिगिनर असतो त्याच्यासाठी हे थोडं कठीण असतं. ओके, पण सांगायचा मुद्दा असा की आता मी जर एफ आय एक्झाम घेतली, मी पहिल्यांदा बसलो, नापास झालो. दुसऱ्यांदा बसलो, नापास झालो. तिसऱ्यांदा बसलो, नापास झालो. मग मी त्या एक्झाम मधून आउट होतो. आउट, मी त्या एक्झाम मधून आउट होतो. आता एसीपी म्हणतो ठीक आहे, तू 3 वेळा एक्झाम दिलीस ना, पास नाही झालास, आता तुला मी चौथ्यांदा बसून देणार नाही त्या मॉड्यूलसाठी. आता तू दुसरं मॉड्यूल ट्राय कर त्या 1 वर्षामध्ये. पण एक मॉड्यूल जर होत नसेल तर त्या 1 वर्षामध्ये उरलेले काही दिवस असतात थोडेसे, त्याच्यामध्ये दुसरं मॉड्यूल लर्न करून आपण ती एक्झाम पास करणं म्हणजे हे फार मोठं, अंगावर हत्ती ओढून गेल्यासारखं होतं. किंवा मग ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही आता 3 एक्झाम दिल्या ना, मग आता ह्या मॉडेलसाठी तुम्हाला आत्ता बसता येणार नाही, याचं जेव्हा नवीन व्हर्जन येईल, याची नवीन आवृत्ती जेव्हा येईल, तेव्हा तुम्ही ही एक्झाम परत देऊ शकता, असं त्याच्यामध्ये असतं. आणि आत्ताचं ट्रेनिंग फीज जर तुम्ही बघितली, 4 लाख रुपीज इज अ ट्रेनिंग फी
एसएपी कंपनी, एसएपी ज्या इन्स्टिट्यूशन आहेत पुण्या मुंबईमध्ये, 4 लाख रुपये फी घेतात ते, 4 लाख. नो कन्सेशन, नो डिस्काउंट, 4 lakhs रुपीज यू पे. सगळे पैसे ऍडव्हान्स मध्ये द्यावे लागतात त्यांना. हा, मग त्याच्यामध्ये ते त्यांचं तुमचं रजिस्ट्रेशन, एक्झाम रजिस्ट्रेशन वगैरे पण करतात. हा, हे 4 लाख मध्ये एक्झामचं रजिस्ट्रेशन करतात, तुम्हाला मॉडेल्स देतात, ट्रेनिंग पण देतात. पण 4 लाख रुपये किंमत. ओके. आता हे जर 4 लाख म्हणजे काय फार छोटी अमाऊंट नाहीये. ओके. ज्या एखाद्या आपल्या आई वडिलांना 50,000 रुपये पगार असेल तर त्यांचं ते अख्ख्या वर्षाचं बजेट आहे. त्यामुळे 4 लाख रुपये इज इज अ वेस्ट ऑफ मनी. मग त्याच्यावर मात कशी करायची? तर पहिली गोष्ट, ह्या मार्गाने जायचंच नाही. हा नको मार्ग आपल्याला. मग कसं करायचं? तर तुम्ही, यू कॅन कम टू मी, आणि मी तुम्हाला आता पुढच्या ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे कसा मार्ग तुम्ही ऍक्सेप्ट करायचा. एक तर तुम्ही एक 48 अवर्सचा एसएपी एफ आय इन 48 अवर्स हा कोर्स करायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 48 अवर्समध्ये एसएपीची चांगली एफ आयची मॉडेल, एफ आयची फायनान्शियल मॅनेजमेंट, फायनान्शियल अकाउंटिंग, या 48 अवर्समध्ये तुम्हाला एक्झॅक्ट एसएपी काय आहे हे तुम्हाला समजेल, आणि बराचसा कॉन्फिडन्स तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. ओके. याची नवीन बॅच 1 फेब्रुवारी पासून सुरू होते, 1 फेब्रुवारी 2024. आणि याची कॉस्ट जी मार्केटमध्ये कमीत कमी 25,000 रुपीज आहे, कमीत कमी 25,000, ती याची कॉस्ट मी एकदम नॉमिनल ठेवले, सो दॅट याचा खर्च तुमच्यासाठी खूप कमी राहील. इट्स ओनली 2,500. ओके. सो तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगू शकता. एकत्र तुम्ही 10 जण आले, 5 जण आले, तर तुम्ही ती तसा तुम्हाला शिकण्यामध्ये पण परस्परांना मदत होईल. परस्परांनी दिले घेतले हा अनुभव तुम्हाला मिळेल. आणि हा माझा गुगल पे नंबर आहे, 9892004725. याच्यावर तुम्ही हे 1 फेब्रुवारीच्या आधी याचं पेमेंट करावं. आता हे 48 अवर्स म्हणजे 48 अवर्स हे काही लिमिटेड नाहीये. यामध्ये जे जे काही तुम्हाला करावं लागेल, तुम्हाला रेडीमेड नोट्स मिळतील, नोट्सचा ऍक्सेस मिळेल, आपले जे रोज जे 2 अवर्स ट्रेनिंग होईल त्याचं तुम्हाला गुगल ऍक्सेस मिळेल लेक्चर्सचं. ते लेक्चर्स तुम्हाला अनेक वेळा बघता येतील, त्याच्यातून तुम्हाला मास्टरी संपादन करता येईल. सो पहिल्यांदा तुम्ही हे 2,500 खर्च करून तुम्ही एफ आय करा. नेक्स्ट सेशनमध्ये तुम्ही सीओ करा, 1 मंथ, एसएपी सीओ इन 48 अवर्स. सेम कॉस्ट, सेम टर्म्स, पेएबल ऑन गुगल पे नंबर 9892004725. ओके. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक कॉस्ट तुमच्या अंगावर होऊ शकते, की तुम्हाला हा डमी सॉफ्टवेअर जो आहे तो 3 महिन्यासाठी सबस्क्राईब करावा लागेल. त्याचे वेंडर्स असतात, त्यांचा मी तुम्हाला ऍड्रेस वगैरे देईन, तुम्ही मला कॉन्टॅक्ट केल्यानंतर. आणि 3 महिन्यासाठी साधारण एक 2,500 ते 2,700 वगैरे अशी काहीतरी कॉस्ट असते त्याची. तर 3 महिन्यासाठी ते लायसन्स तुम्ही तुमच्याकडे घ्यायचं असतं. आणि हे ट्रेनिंग चालू असताना एफ आय 1 मंथ आणि सीओ 1 मंथ, 3 महिने, आणि अजून तुम्हाला 1 महिना मिळेल. थोडंसं तुम्हाला एक्सटेंड करायचं असेल तर ते तुम्ही त्या वेंडरला रिक्वेस्ट करून ते थोडं एक्सटेंड पण करू शकता. असं करून जर तुम्ही मनाशी पण केला, निश्चय केला की मी 1 महिना एफ आय, 1 महिना सीओ आणि 2 महिने प्रॅक्टिस असं मी करीन, त्यानंतर मी मला जोखीन पहिल्यांदा की मी सर्टिफिकेशनसाठी आता मी केपेबल आहे ना. इमानदारीत केलं असेल तर उत्तर हो असंच येणार. ऑल राईट. सो जे काही मिनिमम सांगायचं होतं ते सांगून झालं. आता तुम्ही त्याच्यावरती विचार करा, आणि
लवकरात लवकर मोठ्या संख्येने तुमच्या मित्रमैत्रिणींना या कोर्ससाठी रजिस्टर करायला सांगा. ओके. गुड नाईट. जय महाराष्ट्र.